मला माहिती आहे तुम्ही नाराज आहात, चिडलात म्हणून असं बोलताय माझ्याशी. हो, तुम्ही किती वेळा नाही म्हणा, पण जोपर्यंत तुमचा होकार मिळत नाही तोपर्यंत मी माझे प्रयत्न सोडणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः येऊन आशीर्वाद देणार नाही आमचं लग्न पूर्ण होणार नाही भाऊ. साबीला मनापासून आनंदच नाही वाटणार, त्यामुळं त्यांच्या आनंदासाठी मी किती वेळा तुमच्या समोर हात जोडायला तयार आहे. हो, ही आमच्या लग्नाची पत्रिका आहे. दोन दिवसात लग्न होतंय आमचं. तुम्ही प्लीज या. भाऊ, माझ्यासाठी नाही, निदान तुमच्या लाडक्या नातीसाठी. त्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा क्षण आहे. त्यासाठी तुम्ही तिथं उपस्थित असणं खूप गरजेचं आहे भाऊ. प्लीज. आम्ही वाट बघू तुमची. आम्हाला आशीर्वाद द्यायला नक्की या. चला. बाकी काय का असेना, पण तुम्ही भाऊंच्या विरोधात जाऊन लग्न करशीला असं कधी वाटलं नव्हतं. आता तुम्ही मुजुमदारांची सून होताय तर तुमच्या मुजुमदारकीचा जरा आम्हाला पण फायदा होते.
दादा, एक सांगायचं होतं तुला. मंदिरात जे काही घडलं ते आपल्यातच राहू दे. म्हणजे त्यातलं आईला काही बोलू नकोस. दादा प्लीज. बघ, आई आता खूप जास्त आनंदात आहे. त्यात तिकडे जे काही घडलं ते जर तिला कळालं ना तर हिच्या डोक्यात राहील, ते मूड ऑफ होईल तिचा. सो प्लीज तिला काही बोलू नकोस. आता तू सांगितलं म्हणल्यावर ऐकावं तर लागणारच की. हरकत नाही सांगणार. तसं पण तुला तुझंच खरं करायची सवय लागली. नाही सांगणार, पण धैर्य. तुझा अपमान होणार आहे हे तुला माहिती असून पण तू त्यांच्या समोर त्यांना पत्रिका द्यायला गेलास. त्यांनी काय केलं? तुझ्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही त्यांनी. हे असं वागणं कोणाला जावयाशी. अरे मी जर असतो ना, जाऊ दे ठीक आहे म्हणा. सतत दुसऱ्यांना कमी लेखणाऱ्यांकडनं, अपमान करणाऱ्यांकडनं दुसरी अपेक्षा तरी काय करणार. नाही, तुझ्याकडनं तर होती रे, पण तुझ्या स्वतःच्या आईच्या मनापेक्षा त्यांच्याकडनं होणारे तुझे अपमान जास्त जवळचे आहेत तुला. मला मोठ्या भावाला सांगायला काय करायचं काय नाही ते. तुला ना जास्त अक्कल कुठली, त्यामुळे ना तुला करायचं ते कर. तुला सांगून काय उपयोग नाही. नाही सांगणार. मी भाऊंना वचन दिलंय, कुठल्याही परिस्थितीत तुमच्या नातीला सुखात ठेवी.